जगण्यासाठी सुंदर विचार. आयुष्यात प्रत्येक गोष्ट मनाला लावून घ्यायची नसते, जिंकत असतात. प्रेमाच्या किंवा संपत्ती कमावण्याच्या शर्यतीत हारणारी लोक ही माणुसकीच्या शर्यतीत नेहमीच जिंकत असतात. गरजेचं आहे आयुष्य सांभाळण्यापेक्षा असलेला क्षण सांभाळणं आणि तो मनसोक्त जगणं हे जास्त गरजेचं आहे. काय दिसत नाही? जगाला नेहमी उगवलेलं दिसतं, पेरलेलं दिसत नाही. कोणत्या अपेक्षांपासून स्वतःला त्रास करून घ्यायचा नसेल तर स्वतःला लांब ठेवा स्वतःच्या नको त्या अपेक्षापासून. काय नाही बदलणार? नातं निभावणं हे कुलपाकडून शिकावं. ते गंजून जाईल, तुटून जाईल, पण चावी नाही बदलणार. वेळ. जीवनात एकमेकांची फक्त ओढ असायला हवी. वेळ आपोआप निघत असतो. आजार. लहान मोठी प्रत्येक गोष्ट ही मनाला लावून घेणं हा सुद्धा मानसिक आजार आहे. वारंवार. एखाद्याची कदर करायला शिकलं पाहिजे, कारण चांगली माणसं आयुष्यातही वारंवार येत नसतात, निघून जातात. मोठेपणाला जेव्हा गर्वाची झालर चढत जाते तेव्हा अहंकाराची निर्मिती होते आणि जमवलेली किंवा जपलेली माणसं दूर निघून जातात. तयारीत. वेळ आणि खेळ कधी बदलेल हे सांगता येत नाही, म्हणून नेहमी तयारीत राहायचं असतं. बरोबरी. आपल्या मनात जर फक्त एकच व्यक्ती असेल तर समोर कोणी कितीही सुंदर व्यक्ती असू दे आपल्याला फरक पडत नसतो, कारण मनात बसलेल्या त्या व्यक्तीची कोणीच बरोबरी ही करू शकत नसतं. कसला आदर राहत नाही. काही गोष्टी फक्त शांत राहून अनुभवायच्या असतात, तर काही मनात साठवून त्या ठेवायच्या असतात. प्रत्येक गोष्टीचा बाजार मांडत गेलात तर भावनांचा आदर राहत नाही. काय जोडलं जात नसतं. बऱ्याचदा लोक म्हणतात झालं गेलं विसरून जा, पण जेव्हा आपलं मन खूप दुखावलं गेलेलं असतं तेव्हा आपण कसं काय विसरून जायचं? शब्दानं दुखावलेलं मन पुन्हा जोडलं जात नसतं. आयुष्यभर. खरं बोला. फार फार तर समोरच्याला राग येईल तुमचा, पण खोटं नका बोलू. यामुळे समोरच्याच्या मनात असलेली तुमची चांगली प्रतिमा ही खराब होईल. आणि राग हा काही काळासाठी असतो, तो जाईलही निघून, पण एकदा तुमची प्रतिमा समोरच्याच्या मनातून ही खराब झाली तर ती आयुष्यभर तशीच राहील. कोणाला जवळ करू नका. वाट मोकळी दिसली म्हणून त्या वाटेला जाऊ नका आणि कोणत्याही व्यक्तीला ओळखल्याशिवाय त्याला जवळ करू नका. केव्हा घर रिकामच असतं. घरात कितीही माणसं असू द्या, आई नसेल तर घर रिकामच असतं. कोण घडवून आणतात. निरागस मन, निरपेक्ष विचार, निस्वार्थ भावना आणि चांगले सोबती आयुष्यात खूप काही चांगल्या गोष्टी घडवून आणतात. माणसाची मानसिकता. वेळोवेळी मिळालेल्या अनुभवातून माणसाची मानसिकता ही भक्कम होत जात असते. काय नशिबाने मिळतं. दुःख सांगितल्यावर काळजी करणारे हे खूप असतात, पण आवाज आणि मूळ ओळखून काळजी घेणारे नशिबाने मिळत असतात. माणूस कुठे हारतो. माणूस सर्वात जास्त एकाच ठिकाणी हारतो, जो म्हणजे केलेल्या प्रेमात आणि ठेवलेल्या विश्वासात. जीवनात कोण रंग भरत असतो. आशीर्वाद आणि सदिच्छा यांचा कोणताही रंग नसतो, तरीही ते मिळाले की आपल्या जीवनात रंग भरत असतो. कसले लॉकर.
हृदय आणि मन हे राग, द्वेष, मत्सर आणि अहंकार ठेवण्याची कचरापेटी नाही, तर आनंद, प्रेम, ममता आणि गोड आठवणी हे एक जपण्याचे लॉकर आहे. कोण उभा असेल? आयुष्यात अशाच माणसांना निवडा जो सुखात आपल्या माग आणि दुखात आपल्या पुढे उभा असेल. कोणतं खरं आयुष्य? आयुष्यात अडथळे हे क्षणिक असतात, पण त्या क्षणात खचून न जाता धीरानं उभं राहणं हेच खरं आयुष्य. हे लक्षात ठेवा, समजून घेणं हे चांगलं आहे, पण दरवेळी नाही. सुंदर नातं कोणतं? एकमेकांसाठी जुनं होऊ नये, जिथे बोलायची ओढ जराही कमी होत नाही, यालाच सुंदर नातं म्हणत असतात. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.